मध्ये आत्मस्वरूपात आहे. मग देव जर आत असेल तर बाहेर का जाता? माहिती नाही म्हणून. लक्षात घ्या काय म्हटलंय. मंदिरातला देव कोणीतरी घडवलेला आहे. तो देव असू शकतो का? मंदिरातली मूर्ती देव आहे का? मांडली का आहे? कोणी म्हणले नाही, मानली नाही. आहे आहे तर मग दगडासारखा देव आहे का? तुम्ही अगदी 1-1.5 फुटाची मूर्ती करता, 2 फुटाची, 3 फुटाची, तेवढाच देव असतो का? का उंच आहे? तुम्ही 6 फूट आणि देव 1.5 फूट. काहींचे देव एवढेच 3 इंच असा देव असतो. 3 इंचाची महालक्ष्मी, 3 इंचाची विष्णू चाललेत पायी पायी. चालतं? देव तसे आहेत का? नाहीत. ते खडबड बडबड आहेत का? नाहीत. मग ते देव आहेत का? नाही. मग देव नाहीत का? आहेत. देव आहेत का? नाहीत. मग देव नाहीत का? आहेत. तुम्ही मांडले, आपण मांडले म्हणून देव आहेत. हा पहिला धडा आहे. पण खरा देव बाहेर, आत देव पाहता येत नाही म्हणून बाहेरच्या वस्तूमध्ये देव पाहावा, हा धडा आहे. बाहेरच्या वस्तूमध्ये देव पाहावा हा पहिला धडा आहे. कारण आतला देव दिसत नाही. कारण मन ज्यावेळेस बाहेर वाहतं, बुद्धी ज्यावेळेस बाहेर वाहते, प्राण ज्यावेळेस बाहेर वाहते, त्यावेळेस आतला देव कल्पून चालणार नाही. बाहेरचाच देव आवश्यक आहे. कारण मन बाहेर वाहतं, पण मनाला गुंगवलं पाहिजे ना. नाहीतर ते पिक्चरकडे जाईल, ते कामक्रोधांच्या लहरीकडे जाईल, ते आसक्तीकडे जाईल, ते विषयांकडे जाईल, ते व्यक्तींकडे धावेल. मग देवाकडे वळवायचं तर एक मूर्ती. चला त्या मूर्तीमध्ये तो पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, करकटावरी ठेवूनिया. बस. म्हणून सहज श्रंगार मूर्तीला करतात. आणि झाक्या तुम्ही द्वारकेला जा, जगन्नाथपुरीला जा, तिरुपतीला जा. सकाळची झाकी वेगळी, संध्याकाळची वेगळी, रात्रीची वेगळी, तुळशी अभिषेकाची वेगळी. त्या झाक्या पाहायला लोक जातात का? मन खिळून राहतं. एक एक झाकी त्यालाही आवडत नाही. तेच का एकच पिक्चर पाहायला लागले. चालतं? मनाला वेगवेगळं रूप पाहिजे म्हणून वेगळं दाखवण्यात येतं. अच्छा, आज कृष्ण असे दिसायलेत का? आज राधा अशी दिसायली का? हिरवी साडी आहे का निळी साडी आहे? मुकुट कसा घातलाय? मन रमतं, मन गुंगतं, मन देवाला समजून गुंगतं, रमतं म्हणून बाहेरचा देव. कुठपर्यंत? ज्यावेळेस मन आत जाणं शिकेल, आत थांबणं शिकेल, त्यावेळेस अंतरात्म्याचं ध्यान गाढ होईल. बाहेरचा देव सुटला. मंत्र का दिले जातो? गायत्री मंत्र असो, श्री हरी गोविंद जप असो, राम कृष्ण हरी असो. का? जोपर्यंत मन बाहेर आहे, बाहेरून आत जाण्याची कला शिकण्याकरिता मंत्र जप आहे. तो विषयांकडे धाव घेईल म्हणून त्या मंत्रांमध्ये त्याला गुंतवून ठेवायचं, त्या रूपामध्ये त्याला गुंतवून ठेवायचं आणि त्याचं पळणं थांबवायचं, त्याचं रनिंग थांबवायचं विषयांकडे, त्याची प्रवृत्ती मोडायची आणि निवृत्तीकडे आणायचं, थकवायचं त्याला मलखांब देऊन. मंत्र म्हणजे मलखांब आहे. चढा उतरा काम करायचं, त्यावेळेस त्याला काढायचं त्या मंत्रातून. अखंड नाम जप सांगितलाय संतांनी. का? हे फार फालतू आहे मन. विषयांकडे गेलं तुम्हाला नरकाकडे नेईल. याच्याकडनं काम घ्यायचं तेवढं घ्या, मग याला मलखांबामध्ये रोवून टाका. एक भूत प्रसन्न झालं, एक राक्षस प्रसन्न झाला. राक्षस प्रसन्न झाल्यावर मांगो अल्लाउद्दीन और जादू का चिराग क्या होना है?
आका, मेरे आका बोलो. आता यांनी सांगितलं ठीक आहे. बद्रीनारायणावरून एक प्रसादान त्यांनी पटकन आणलं ना 5 मिनिटाच्या आत. द्वारकेहून प्रसादान आणला, तिरुपतीहून लाडूआन आणला. 5-5 मिनिटात यायला लागला. त्यांनी एक सांगितलं होतं, जर मला काम सांगितलं नाही तर तुला खातो. बँकेतून 1 कोटी पैसे काढून आण. त्यांनी लगेच 5 मिनिटात आणले. आता किती कामं सांगणार हा. कॉट आण, पटकन कॉट. गादी आण, पटकन गादी. नाही तर खातो म्हणलं, सांग काम. हा रोड झाला 1-2 घंट्यातच. किती सांगणार हो काम, आणि तो तर 5 मिनिटात करायचा. मग मुलगी म्हणाली, का तुम्ही रोड दिसता, काय परेशान झालेत. अरे तो गेलाय, आत्ता येईल म्हणले, त्याला मी काम काय सांगू. सोपं आहे म्हणला, माझ्यावर सोपवा. लहान मुलगी होती, खेळत होती. सांग काय करू. तो आला, मेरे आका बोलो क्या काम है. त्यांनी सांगितलं मलखाम आण. त्यांनी मलखाम आणला. ये खोद के इसमें गाड़ दो. त्यांनी गाडून टाकला. बस अब ऊपर चढ़ो नीचे उतरो, ऊपर चढ़ो नीचे उतरो, ऊपर चढ़ो नीचे उतरो. आणि त्याला सांगितलं. त्यानं आपलं सुरू केलं. आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काम पडलं त्याला स्टॉप करायचं, खाली बोलवायचं, काम करून घ्यायचं, आणि पुन्हा ऊपर चढो नीचे उतरो, ऊपर चढो नीचे उतरो. नॉन स्टॉप कार्यक्रम. हे ऊपर चढो नीचे उतरो म्हणजे जप. मनाची धाव पारू खेल, ऊपर चढो नीचे उतरो. मलखांब वर सारखं चढवणं, आणि काम असेल त्यावेळेस चल. जप बंद केला, आता मी काम घेतो तुझ्याकडनं. मग काम संपलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याच्या बापाला विषयाकडे जाऊच द्यायचं नाही. सीमित भोग आणि उपभोग करू द्यायचा, आणि पुन्हा मंत्र जपामध्ये लावायचं. आणि मंत्रामध्ये थकून निर्जीव झालं की मग ध्यानाकडे वळायचं. मंत्र जपातून थकवायचं. मंत्र एक शिडीचं साधन आहे, मंत्र फायनल नाही. मनाची धाव संपवायला मंत्र एक साधन आहे. आणि मग ध्यान, मग मंत्रच गेला, शब्द गेले, सगळं गेलं. मन निश्चेष्ट पडलं. हे भजन कीर्तन मनाला थकवण्याचा अभ्यास आहे. जोरजोरात ओरडायचं, जोरजोरात भजन करायचं, मनाला एक तर गुंगवायचं, रमवायचं, थकवायचं. विषयांपेक्षा निर्विषय परमात्म्यामध्ये थकवायचं त्याला. ते थकला आपोआप ध्यान लागतं. मग त्याचा उपयोग आहे कुठपर्यंत. बाह्य प्राण जोपर्यंत आत जाणं शिकत नाही तोपर्यंत हे सगळे प्रयोग आहेत. आणि एकदा तुम्हाला कुंडलिनी जागरण होऊन तुम्ही एकदा साधनेमध्ये सिद्ध गुरूंच्या लागले की हळूहळू तो मार्ग संपला. कारण आता त्याला गुंगवायचं नाही, तो बाहेरच येत नाही. बाहेर येत नाही म्हणून आतच आहे. मग त्याला मग काय होतं, बुद्धी अशी समोर असते. मन थांबलं, बुद्धी थांबली. बुद्धी थांबणे म्हणजे काय हो, कामक्रोधाच्या लहरी कोणामध्ये, बुद्धीमध्ये आणि मनामध्ये फार फरक नाही आहे. एक स्लाईट असा फरक आहे. काही जणी एकच म्हणतात, स्लाईट फरक आहे. आपण जर घ्यायचं तर मनात इच्छा निर्माण होते, चैतन्याचं सांग आहे. आणि बुद्धी देखील एक स्फुल्लिंग आहे. ते गती देतं, ते कलेक्टर आहे. ह्या सगळ्या इंद्रियांमधून ॲक्टिवेट बुद्धी करते कर्माला, इच्छाला. इच्छा गती घेते. बुद्धीच्या याच्यात कॉम्प्युटर आहे, आणि त्या कॉम्प्युटरमध्ये मनही राहतं, बुद्धी राहते. तर ही बुद्धी आत्म्याच्या समोरासमोर आहे बरं का. पण मध्ये काय, मन हलतं प्राणामुळे. म्हणजे हे पार्स हा असा, हे असा आत्मा आहे. प्राण बाहेर येतो म्हणजे नाकातून प्राण असा बाहेर येतो, त्याच्या मागे मन आहे, त्याच्या मागे बुद्धी आहे, चालले खाली इंद्रियांच्या बाहेर. आता आत्मदर्शन होईल का, कारण मनाची धाव बाहेर आहे, आत्मा आत आहे. मग सिद्धगुरू काय करतात, ह्या प्राणाला असं पलटवतात. आता धाव आत जाते,
सिद्धगुरु कृपेनीच होते. आणि आत प्राण जास्त जायला लागतो, बाहेर कमी जायला लागतो. त्याला खाद्य मात्र तसंच दिलं पाहिजे, चरवण तर्पणनीच दिलं पाहिजे. काही वेळेस मंत्रजपानी त्याची खोड जिरवली पाहिजे, त्याची रग जिरवली पाहिजे आणि त्याला असं आत आणायचं. आत आणलं, ते समोर उभं राहिलं तरी कामविकारांच्या क्रोधाच्या लहरी असतील तर ते हालतं, प्राणही हालतो, बुद्धी हालते. आरसा आहे समजा बुद्धी, आणि आत्मा ही मूर्ती आहे, प्रतिबिंब आहे, देव आहे. आरसा हालत असेल तर तोंड दिसेल का हो तुमचं? आपलं तोंड दिसेल का? आरसा हातला ठेवा, असा 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 असा, आणि तोंड पहा, दिसेल? आरसा स्थिर झाला पाहिजे, म्हणजे बुद्धी स्थिर झाली पाहिजे. बुद्धी म्हणजे आरसा. मन स्थिर झालं पाहिजे, आणि स्थिर होऊनही चालत नाही, निर्मळ झालं पाहिजे. कबीरा मन निर्मल करे, जैसे गंगा का नीर. गंगेसारखं निर्मळ पाणी झालं पाहिजे. म्हणजे कामविकारांच्या, क्रोधांच्या, लोभाच्या, मदाच्या लहरी थांबल्या पाहिजेत. आरसा स्वच्छ झाला पाहिजे. आरसा पुष्कळ स्थिर आहे, परंतु काजळी आरशावर तोंड दिसेल का? धूळ आहे आरशावर, तोंड दिसेल का? ती धूळ साफ करणं म्हणजे विकार साफ करणं. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ह्या धूळ, ही काजळी संपवायची, प्राण मन बुद्धी स्थिर करायची. आत्मदर्शन आपोआप होतं. किती सोपा अभ्यास आहे. बस, ज्ञानेश्वरी इथेच संपली. काही नाही, इतकं सोपं आहे. ऐक ना, आता घरी करू शकता. तैसे राग द्वेष जरी निमाले. बुद्धीमधून ही काजळी निघून गेली राग आणि द्वेषांची. कारण राग आणि द्वेषावरच लोभ, मद, मोह, मत्सर त्यांची पिलावळ आहे. ही सगळ्यांचं नाव आहेत. तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. अरे बुद्धी स्थिर झाली, कामक्रोधांची काजळी निघून गेली, प्रतिबिंब ब्रह्मीचे स्वराज्य आले. हे ब्रह्म स्वराज्य प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडायला लागलं. आत्मदर्शन अखंड आहे, अखंड आहे. याला म्हणतात ब्रह्मीचं स्वराज्य आलं, आत्म्याचं दर्शन झालं. मग तो भोगी सुख आपुले आपणची. मग आत्म्याचं, परमात्म्याची शक्ती बुद्धीमध्ये प्रगटली की स्पिरिच्युअल कोशंट प्रज्ञा निर्माण होते. बुद्धी स्थिर झाली की विवेक जन्म घेतो, आणि विवेकामधून प्रतिबिंब पडतं, त्याला आत्मज्ञान होतं. सारखा अखंड दर्शन तो घेतो. जरी खात असेल, पीत असेल, चालत असेल तरी अखंड दर्शन. मग तो सुख आपणच आपलं भोगतो. आत्मा दुसऱ्याचा आहे का? नाही. सुख दुसरीकडून आलंय का? नाही. आत्मसुख, आत्मसुखामधून मिळणारा आनंद ते प्राण मन बुद्धी भोगतात. आपलंच आपण भोगतात का दुसऱ्यांनी उधार दिलाय? नाही. गुरुचं काम काय? काजळी हटवणं, प्राण मन बुद्धी स्थिर करणं. याच्या पलीकडे गुरुचं काम नाही. तेवढं झालं की आपोआप दर्शन होतं. परमात्म्यामधील, ज्याला माया म्हणतात ही माणसं, वेदांमध्ये तो मायेचा पडदा हटला. पण हे लोक माया जी कठीण करून टाकतात काही समजतच नाही, कारण त्यांना समजलेलं नसतं. बस तो पडदा हटला. मग माया हटवा म्हणलं म्हणजे तुम आसक्ती मत करो, तुम बच्ची में मत करो, तुम बच्चे में मत करो, इतकं खाली येऊन सांगतात. असा मायेचा पडदा नाही येतो. तुम्ही काम नका करू, तुम्ही क्रोध म्हणजे काम करू नका म्हणल्यानं होतो का? 3 प्रकारांनी मी सांगितलंय. आणि म्हणून हा असा स्थिर झाला की ब्रह्मीचे स्वराज्य आले. आत्मदर्शन अखंड आहे. पडदा हटवं नाही, बाकी काही नाही. गुरुची गरज संपली. तुमचा पडदा हटला, तुमचीच प्राण मन बुद्धी आत्मा समोर आणून उभा करतो. घे दर्शन. हृदयामध्ये असता रामू, सर्व सुखाचा आरामू.
का भ्रांता से कामू विषयावरी. हृदयामध्ये आत्माराम. मग काम क्रोध यांच्या भ्रांतीच्या लहरी संपतील आणि अखंड सुख हा आत्मानंद हा स्वराज्य ब्रह्माचा आनंद हा भोगू लागेल. तर ब्रह्मप्राप्तीचे स्वराज्य मिळाले असे समज, मग तो आपणच आपले सुख भोगतो. टिप्पा. सूर्यप्रकाशाने सूर्य दिसतो, याप्रमाणे आत्मना आत्मनं दृश्यते. ज्ञानेन ज्ञान चकासकते. शुद्ध ज्ञानाचा प्रवाह अगविषयी गतीत आला. मोहाळ रागद्वेषाने मलिन झाला. मग भाग्य उदयले. श्रीगुरु भेट व कृपा झाली. ज्ञानप्रवाह परतला. ऊर्ध्वगती मिळाली. मूळ स्थिती पाहिली. ज्ञानधारा शुद्ध ज्ञानात मिळाली. आपणच आपले सुख भोगू लागली. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. जीव म्हणजे प्राण. प्राण, मन आणि बुद्धी ज्यावेळेस एकत्र असतात त्याला जीवभाव म्हणतात. आत्म्यामध्ये विलीन झाली की आत्मभाव म्हणतात. जीव ब्रह्माचं ऐक्य. ते गुरु शिष्यांची गोठी. पण हे सगळं करायचं गुरु पाहिजे. ते गुरु शिष्यांची गोठी. पिंडा पदाची गाठी. तेत स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. हीच गुरु शिष्यांची गुह्य गूढ रहस्य गण अमाप गोपनीय गोष्ट आहे. जीव ब्रह्माचे किंवा जीव शिवांचे ऐक्य आहे. शरीरातील पिंड पिंड सेल्स जीवमय होते, ती निरामय ब्रह्ममय झाले. प्राण बुद्धी अहंकारास या पदी ज्या स्थिर हो. येथून कधी हालू नकोस, ढळू नकोस. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला आणि भगवान ज्ञानेशांनी सर्व विश्वाला सांगताना असं म्हटलंय, जीव ब्रह्माचं ऐक्य करण्याकरिताची पद्धती वर सांगितली. पण याच्यासाठी काय आवश्यक आहे? गुरु आणि शिष्य. पण गुरु कोण, शिष्य कोण हे आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. इथे सद्गुरु शब्द घ्यायचा. गुरु म्हणजे शास्त्र गुरु नाही, मंत्र गुरु नाही. जे कुंडलिनी जागृत करू शकतात पण त्याच्या पलीकडे पोहोचू शकत नाही, तेही याच्यामध्ये येत नाहीत. भागवतकार गुरु नाही. ही सगळी मंडळी वेगळी आहे. तसा गुरु हा प्रत्येकाला आपण गुरु करू शकतो. कोणाकडूनही शिकू शकतो आपण. आता घेत नाही तो भाग, पुन्हा कधी गुरु येईल विषय त्यावेळेस सांगेल. कोणी गुरु होऊ शकतं. दत्तात्रयाने 24 गुरुकडून काही घेतलं. कोणाकडनं काय शिकले, कोणाकडनं काय शिकले, कोणाकडनं काय शिकले, पुन्हा आपण कधी घेऊ. आपणही शिकतो. एखादा लेबरही आपल्याला शिकून जातो, एखादा मुलगाही आपल्याला शिकून जातो, तोही आपला गुरु होऊ शकतो. एखादं वाक्य कोणी शिकून जातं आणि आपल्या जीवनात थोडासा बदल होतो, तोही आपला गुरु आहे. पण गुरु कोणी होतो. पण जीव ब्रह्माचं ऐक्य करण्याकरिता कुठलाही शास्त्र गुरु, मंत्र गुरु चालत नाही. कुंडलिनी जागृत करून प्राणाचा तोंड त्यांनी ज्यांनी आत फिरवलं आणि प्राण सारखा वर जातोय आणि ज्यावेळेस तो आत्मदर्शन देईल तो गुरु. ज्ञानेश्वरींचा गुरु एवढा मोठा गुरु आहे. ते गुरु शिष्यांची गोठी. म्हणून साधक नाही, तो शिष्य झाला पाहिजे. म्हणून 3 प्रकार ओशोंचे जे सांगितले होते. ओशोनी विद्यार्थी, शिष्य आणि भक्त. ज्यावेळेस गुरु असेल, विद्यार्थी देखील गुरुच म्हणतो, सर, टीचर. त्याला काही नाही, फक्त नॉलेज घ्यायचं असतं. भागवत कथा सांगा, भागवतकार आला, त्यावेळी सगळे विद्यार्थी असतात, शिष्य नसतात बरं का. आम्हाला कथा माहीत नाही, तुम्ही सांगा.
काय घडलं? मग ते भागवत कथेमध्ये सांगतात, आपण ऐकतो. म्हणजे विद्यार्थी तो सर, तो टीचर, असा संवाद आहे. शिष्य म्हणजे काही बदलून घ्यायचंय, मला काही प्रयोग करायचंय, त्याला शिष्य म्हणतात. ते शास्त्रगुरूही करू शकतात, मंत्रगुरूही करू शकतात, बदल करू शकतात. बाबा तू जप कर, ठीक आहे, मी जप करायलो, गायत्री जप करायलो, काही पुरुषचरण करायलो, थोडासा खास शिष्य होतो. पण भक्त म्हणजे पूर्ण गुरुच उतरलाय अंगामध्ये आणि आता भगवंत व्हायला निघालाय. इतकी श्रद्धा पाहिजे.